दिवाळीच्या तोंडावर महावितरणनं वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा आता शॉक दिलेला आहे। ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग अशा सर्वांनाच या दरवाढीचा तडाखा बसणार आहे। सणासुदीमध्ये खरेदी खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भार सुद्धा जोडला गेलेला आहे। 1 ऑक्टोबरला महावितरणनं एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिलेले आहेत। 1 जुलैपासून महावितरणनं वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केलेले होते। मात्र लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादायला सुरुवात झाली आहे आणि आता सप्टेंबरसाठी सुद्धा ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। आणि सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही दरवाढ येत्या काही महिन्यामध्ये सुरू राहणार आहे आणि दरम्यान वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली आहे। तसंच अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला असल्याचं महावितरणनं म्हटलंय। या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता ग्राहकांवर इंधन समायोजन शुल्क लादून केली जाते। तर घरगुती वीज ग्राहकांना प्रति युनिट किती जास्त पैसे भरावे लागणार आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 1 ते 100 युनिट अशी जर श्रेणी असेल तर 35 पैसे, 101 ते 300 युनिटसाठी 65 पैसे, 301 ते 500 युनिटसाठी 85 पैसे आणि 501 पेक्षा जास्त युनिट असेल तर 95 पैसे हे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क आहे। महावितरणनं आता इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त भार उद्योग व्यावसायिकांच्या माथी मारलेला आहे आणि त्यामुळे प्रति युनिट 35 पैसे ते 95 पैसे दरवाढ त्या ठिकाणी होणार आहे आणि ही दरवाढ सप्टेंबरपासून गृहीत धरावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे पहिले उद्योग व्यावसायिकांच्या गळी ही दरवाढ उतरवायची आणि नंतर सामान्य ग्राहकांच्या गळी सुद्धा ही दरवाढ उतरवायची असा प्लॅन, अशी छुपी योजना महावितरण कंपनीची आहे आणि याला आमचा सक्त विरोध आहे। वीज बिल पुन्हा जर 90 पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत, म्हणजे मध्यमवर्गीयाला लुटण्याचं काम या ठिकाणी सर्रास चाललेलं आहे। त्याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे। आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा।